नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर दीपक अशोक कोटगिरे. आपण आज बघणार आहोत डॉक्टर ए.पी. कोटगिरे यांच्या लेखणीतून जनावरांची वाढ पडण्यासाठी किंवा झार पडण्यासाठी घरगुती उपाय काय आहे. आपण पहिला व्हिडिओ बनवलेलाच आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे जर पांढरा मुळा अवेलेबल नसेल किंवा तो सीझन नसेल तर काय करायचं. तर अशा वेळी आपल्याला जर सकाळ संध्या 4-4 तासांना जर आपण भेंडी पावशर घातली किंवा ह्या 10-12 लवंगा आपण जर बनपावामध्ये किंवा चपातीमध्ये जर घातल्या तर काय होईल, जनावरांच्या गर्भाशयाची हालचाल जास्त होऊन वार पडेल, जेणेकरून वार अडकून जे प्रॉब्लेम होणार आहेत ते कुठले होणार नाहीत. मग साहेब नेहमी सांगायचे की वार पडण्यासाठी जनावर विल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आपण जनावर गाभण असल्यानंतर जर उपाय केले तर हे फार फायदेशीर होतं. ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्याला संतुलित आहार द्यायचा आहे. त्या जनावर गाभ राहिल्यानंतर आटवायचं आहे. आपल्याला 8व्या महिन्यात आपल्याला आटवायचं आहे. नावाप्रमाणेच आहे, आटवा म्हणजे आटवायचं आहे. आणि 9व्या महिन्यामध्ये आपल्याला भरडा वैरण बंद करायची नाही त्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये, जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढेल. त्याचप्रमाणे चुन्याच्या निवळीचा आपल्याला प्रयोग करायचा आहे, जेणेकरून जनावरांची कॅल्शियम वाढल्यामुळे गर्भाशयाची हालचाल जास्त होईल आणि जनावर विल्यानंतर वार पडण्यासाठी मदत होईल आपल्याला. नमस्कार.